इब्री लोकांस पत्र अध्याय 1 प्रस्तावना. देव प्राचीन काळी अंशांनी व प्रकारांनी संदेष्ट्यांच्याद्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला. तो ह्या काळाच्या शेवटी पुत्राच्याद्वारे आपल्याशी बोलला आहे. त्याने त्याला सर्व गोष्टींचा वारस करून ठेवले आणि त्याच्याद्वारे त्याने विश्व निर्माण केले. हा त्याच्या गौरवाचे तेज व त्याच्या तत्वाचे प्रतिरूप असून आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वाधार आहे. आणि पापांची शुद्धी केल्यावर तो ऊर्ध्वलोकी राजवैभवाच्या उजवीकडे बसला. ज्या मानाने त्याला वारशाने देवदूतांपेक्षा श्रेष्ठ नाव मिळाले आहे, त्या मानाने तो त्यांच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. देवाचा पुत्र देवदूतांपेक्षा श्रेष्ठ, कारण त्याने कोणत्या देवदूताला कधी असे म्हटले, तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे. आणि पुन्हा मी त्याला पिता असा होईन आणि तो मला पुत्र असा होईल. आणि तो पुन्हा ज्येष्ठ पुत्राला जगात आणतो तेव्हा तो म्हणतो, देवाचे सर्व दूत त्याला नमन करोत. आणि देवदूतांविषयी तो म्हणतो, तो आपले देवदूत वायू आणि आपले सेवक अग्निज्वाला असे करतो. पुत्राविषयी तर तो असे म्हणतो, हे देवा, तुझे राजासन युगानयुगीचे आहे आणि तुझा राजदंड सरळतेचा राजदंड आहे. तुला न्यायाची चाड आणि स्वैराचाराचा वीट आहे. म्हणून तुझ्या देवाने तुझ्या सोबत्यांपेक्षा श्रेष्ठ असा हर्षरूपी तेलाचा अभिषेक तुला केला आहे. आणि हे प्रभू, तू प्रारंभी पृथ्वीचा पाया घातलास आणि गगने तुझ्या हातची कृत्ये आहेत. ती नाहीशी होतील, परंतु तू निरंतर आहेस. ती सगळी वस्त्रासारखी जीर्ण होतील, तू त्यास झग्यासारखे वस्त्रासारखे गुंडाळशील आणि ती बदलली जातील. परंतु तू तसाच राहतोस, तुझी वर्षे संपणार नाहीत. पण त्याने कोणत्या देवदूताविषयी असे कधी म्हटले, मी तुझ्या वैऱ्यास तुझ्यासाठी पदासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बस. ज्यांना वारशाने तारण मिळणार आहे त्याच्या सेवेसाठी पाठवलेले ते सर्व परिचारक आत्मे नाहीत काय? अध्याय 2. ह्या कारणास्तव ऐकलेल्या गोष्टींकडे आपण विशेष लक्ष लावले पाहिजे, नाहीतर आपण त्यापासून वाहवत जाऊ. देवदूतांच्या द्वारे सांगितलेले वचन जर दृढ झाले आणि प्रत्येक उल्लंघनाचे व आज्ञाभंगाचे यथाज्ञाय फळ मिळाले, तर आपण एवढ्या मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष केल्यास आपला कसा निभाव लागेल? ते सांगण्याचा आरंभ प्रभूकडून झाला असून ते ऐकणाऱ्यांनी त्याविषयी आपल्याला प्रमाण पटवले. त्यांच्याबरोबर देवानेही चिन्हे, अद्भुते व नाना प्रकारचे पराक्रम करून आणि आपल्या इच्छेप्रमाणे पवित्र आत्म्याची दाने वाटून देऊन साक्ष दिली. आम्ही ज्या भावी जगाविषयी बोलत आहोत ते त्याने देवदूतांच्या अधीन ठेवले नाही, तर एका ठिकाणी कोणी अशी साक्ष दिली आहे, मर्त मानव तो काय की तू त्याची आठवण करावी, अथवा मानवपुत्र तो काय की तू त्याला दर्शन द्यावे. तू त्याला देवदूतांपेक्षा किंचित काल कमी केले आहे. तू त्याला गौरव व थोरवी यांनी मुकुटमंडित केले आहे आणि तू आपल्या हातच्या कृत्यांवर त्याला नेमले आहे. तू सर्व काही त्याच्या अधीन त्याच्या पायांखाली ठेवले आहे. सर्व काही त्याच्या अधीन ठेवले आहे म्हणजे त्याच्या अधीन ठेवलेले नाही असे काही राहू दिले नाही, परंतु सर्व काही त्याच्या अधीन ठेवले आहे असे अजून आपल्या दृष्टीस पडत नाही खरे. देवाच्या कृपेने प्रत्येकाकरता मरणाचा अनुभव घ्यावा म्हणून ज्याला देवदूतांपेक्षा किंचित काल कमी केले होते, तो येशू मरण सोसल्यामुळे गौरव व थोरवी यांनी मुकुटमंडित केलेला असा आपण पाहतो. कारण ज्याच्यासाठी सर्व काही आहे व ज्याच्याद्वारे सर्व काही आहे, त्याने पुष्कळ पुत्रांना गौरवात आणताना त्यांच्या तारणाचा जो उत्पादक त्याला दुःख सहनाच्या द्वारे परिपूर्ण करावे हे त्याला उचित होते. कारण जो पवित्र करणारा व ज्यांना पवित्र करण्यात येत आहे ते सर्व एकापासूनच आहेत, ह्या कारणास्तव त्यांना बंधू म्हणायची त्याला लाज वाटत नाही. तो म्हणतो, मी आपल्या बंधूंजवळ तुझ्या नावाची कीर्ती वर्णीन, महामंडळात तुझे स्तवन करीन. आणि पुन्हा तो म्हणतो, मी त्याच्यावर भरोसा ठेवीन. तसेच पहा, मी व देवाने मला दिलेली मुले, ज्या अर्थी मुले एकाच रक्त मांसाची होती, त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्त मांसाचा झाला. हेतू हा
की मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजे सैतान ह्याला मरणाने शून्यवत करावे आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दास्याच्या बंधनात होते त्या सर्वांना मुक्त करावे. कारण खरे पाहता तो देवदूतांच्या सहाय्यास नव्हे तर अब्राहमाच्या संतानाच्या सहाय्यास येतो. म्हणून त्याला सर्व प्रकारे आपल्या बंधूंसारखे होणे अगत्याचे होते, यासाठी की लोकांच्या पापांबद्दल प्रायश्चित्त करण्याकरता त्याने स्वतः देवासंबंधीच्या गोष्टींविषयी दयाळू व विश्वसनीय प्रमुख याजक व्हावे. कारण ज्या अर्थी त्याने स्वतः परीक्षा होत असता दुःख भोगले, त्या अर्थी ज्यांची परीक्षा होत आहे त्यांना सहाय्य करण्यास तो समर्थ आहे. अध्याय 3. प्रभू येशू हा मोशेपेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून पवित्र बंधूंनो, स्वर्गीय पाचारणाचे भागीदार हो, आपण पत्करलेल्या मार्गाचा प्रेषित व प्रमुख याजक येशू ह्याच्याकडे लक्ष लावा. जसा मोशे देवाच्या सबंध घरात विश्वसनीय होता, तसा तोही त्याला ज्याने नेमले त्याच्याशी विश्वसनीय होता. कारण ज्या मानाने घर बांधणाऱ्याला सबंध घरापेक्षा अधिक सन्मान आहे, त्या मानाने हा मोशेपेक्षा अधिक वैभवास योग्य गणलेला आहे. कारण प्रत्येक घर कोणीतरी बांधलेले असते, पण सर्व काही बांधणारा देवच आहे. जे पुढे विधित होणार होते त्याविषयीच्या साक्षीसाठी त्याच्या सबंध घरात मोशे सेवक ह्या नात्याने विश्वासू होता. ख्रिस्त तर देवाच्या घरावर नेमलेला पुत्र या नात्याने विश्वासू होता. आणि आपण आपला भरोसा व आपल्या आशेचा अभिमान शेवटपर्यंत दृढ राखल्यास त्याचे ते घर आहोत. यावरून पवित्र आत्मा म्हणतो त्याप्रमाणे, आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर रानातील परीक्षेच्या दिवशी इस्रायल लोकांनी चीड आणली होती तशी तुम्ही आपली मने कठीण करू नका. तेथे तुमच्या वाडवडिलांनी कसोटीस लावून माझी परीक्षा केली आणि 40 वर्षे माझी कृत्ये पाहिली. त्यामुळे या पिढीवर संतापून मी म्हणालो, हे सतत भ्रमिष्ट अंतःकरणाचे लोक आहेत, यांनी माझे मार्ग जाणले नाहीत. म्हणून मी रागाने शपथ वाहून म्हणालो, हे माझ्या विसाव्यात निश्चित येणार नाहीत. शेवटपर्यंत विश्वासाची आवश्यकता. बंधुजन हो, जिवंत देवाला सोडून देण्याइतके अविश्वासाचे दुष्ट मन तुमच्यातील कोणाचेही असू नये म्हणून जपा. जोपर्यंत आज म्हटलेला वेळ आहे तोपर्यंत तुम्ही एकमेकांना प्रतिदिवशी बोध करा. हेतू हा की पापाच्या फसवणुकीने तुमच्यातील कोणी कठीण होऊ नये. कारण जर आपण आपला आरंभीचा भरोसा शेवटपर्यंत दृढ धरला तरच आपण ख्रिस्ताचे भागीदार झालो आहोत. शास्त्रात असे म्हटले आहे, आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर इस्रायल लोकांनी चीड आणली होती तशी तुम्ही आपली मने कठीण करू नका. कारण ऐकूनही कोणी चीड आणली? मोशेच्या द्वारे मिस्रातून निघालेले सर्वच नव्हत काय? आणि 40 वर्षे तो कोणावर संतापला? ज्यांनी पाप केले, ज्यांची प्रेते रानात पडली त्यांच्यावर नव्हे काय? आणि शपथ वाहून तो कोणाला म्हणाला की तुम्ही माझ्या विसाव्यात येणार नाही? ज्यांनी अवज्ञा केली त्यांनाच की नाही? तरी ह्यावरून आपल्याला दिसून येते की अविश्वासामुळे त्यांना आत येता आले नाही. अध्याय 4. म्हणून त्यांच्या विसाव्यात येण्याविषयीचे वचन अद्यापि देऊन ठेवलेले आहे. यामुळे तुमच्यातील कोणी त्याला अंतरल्यासारखे दिसू नये म्हणून आपण भिवून वागू. कारण त्यांच्यासारखी आपल्यालाही सुवार्ता सांगण्यात आली आहे. परंतु ऐकलेले वचन त्यांना लाभदायक झाले नाही, कारण त्यांचा ऐकणाऱ्यांमध्ये विश्वासाबरोबर संयोग झाला नाही. त्याची कृत्ये जगाच्या स्थापनेपासून समाप्त झाली. तथापि त्याप्रमाणे मी रागाने शपथ वाहून म्हणालो, हे माझ्या विसाव्यात निश्चित येणार नाहीत. असे ज्या विसाव्याविषयी त्याने सांगितलेले आहे त्यात ज्या आपण विश्वास ठेवला आहे ते आपण प्रवेश करत आहोत. कारण 7व्या दिवसाविषयी एका ठिकाणी त्याने असे म्हटले आहे की 7व्या दिवशी देवाने आपल्या सर्व कृत्यांपासून विसावा घेतला. आणि या ठिकाणी पुन्हा म्हटले आहे की हे माझ्या विसाव्यात निश्चित येणार नाहीत. कोणीतरी त्यात यावयाचे होते ते राहिले आहे, आणि ज्यांना पूर्वी सुवार्ता सांगण्यात आली होती ते अवज्ञेमुळे त्यात आले नाहीत. म्हणून तो पुन्हा आज हा एक दिवस ठरवतो आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे इतक्या काळानंतर तो दाविदाच्या द्वारे म्हणतो,
की आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर आपली मने कठीण करू नका, कारण यहोशवाने त्यांना विसावा दिला असता तर त्यानंतर तो देव दुसऱ्या दिवसाविषयी बोलला नसता. म्हणून देवाच्या लोकांसाठी शब्बाथाचा विसावा राहिला आहे, कारण जो कोणी त्याच्या विसाव्यात आला आहे त्यानेही जसा देवाने आपल्या कृत्यांपासून विसावा घेतला तसा आपल्या कृत्यांपासून विसावा घेतला आहे. म्हणून त्या विसाव्यात येण्याचा आपण होईल तितका प्रयत्न करावा, यासाठी की त्यांच्या अवज्ञेच्या उदाहरणाप्रमाणे कोणी पतित होऊ नये. कारण देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा, सांधे व मज्जा यांना भेदून आर पार जाणारे आणि मनातील विचार व हेतू यांचे परीक्षक असे आहे. आणि त्याच्या दृष्टीला अदृश्य अशी कोणतीही निर्मिती नाही, तर ज्याच्याबरोबर आपला संबंध आहे त्याच्या दृष्टीला सर्व उघडे व प्रगट केलेले आहे. प्रभू येशू सर्वश्रेष्ठ प्रमुख याजक, तर मग आकाशातून पार गेलेला देवाचा पुत्र येशू हा थोर प्रमुख याजक आपल्याला आहे. म्हणून आपण जो पत्कर केलेला आहे तो दृढ धरून राहू. कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही असा आपला प्रमुख याजक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता तरी निष्पाप राहिला. तर मग आपल्यावर दया व्हावी आणि ऐनवेळी सहाय्यासाठी कृपा मिळावी, म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ. अध्याय 5. प्रत्येक प्रमुख याजक मनुष्यांमधून घेतलेला असून देवविषयक गोष्टींबाबत मनुष्यांकरता नेमलेला असतो, यासाठी की त्याने दाने व पापांबद्दल यज्ञ ही दोन्ही अर्पावीत. अज्ञानी व बहकणारे ह्यांच्याबरोबर तो सौम्यतेने वागू शकतो, कारण तोही स्वतः दुर्बलतेने वेष्टिलेला आहे. आणि ह्या दुर्बलतेमुळे त्याने जसे लोकांसाठी तसे स्वतःसाठीही पापांबद्दल अर्पण केले पाहिजे. हा मान कोणी आपणहून घेत नाही, तर ज्याला देवाने अहरोनाप्रमाणे पाचारण केले आहे त्याला मिळतो. त्याप्रमाणे ख्रिस्तानेही प्रमुख याजक होण्यासाठी आपल्या स्वतःला गौरवले नाही, तर ज्याने त्याला म्हटले की तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे, त्याने त्याला गौरवले. त्याप्रमाणेच दुसऱ्या ठिकाणीही तो म्हणतो, मलकी सदेकाच्या संप्रयाप्रमाणे तू युगानयुग याजक आहेस. आपल्याला मरणातून तारण्यास जो समर्थ आहे त्याच्याजवळ त्याने आपल्या देहावस्थेच्या दिवसात मोठा आक्रोश करत व अश्रू गाळत प्रार्थना व विनवणी केली, आणि ती त्याच्या सद्भक्तीमुळे ऐकण्यात आली. तो पुत्र असूनही त्याने जे दुःख सोसले तेणेकरून तो आज्ञाधारकपणा शिकला आणि परिपूर्ण केला जाऊन तो आपल्या आज्ञेत राहणाऱ्या सर्वांचा युगानयुगांच्या तारणाचा कर्ता झाला. आणि त्याला मलकी सदेकाच्या संप्रदायाप्रमाणे प्रमुख याजक असे देवाकडून संबोधण्यात आले. खऱ्या ख्रिस्त शिष्याच्या मार्गाने प्रगती करण्याची आवश्यकता, याविषयी आम्हाला पुष्कळ सांगायचे आहे. ते तुम्हाला समजावून सांगणे कठीण आहे, कारण तुम्ही ऐकण्यात मंद झाला आहात. वास्तविक इतक्या काळात तुम्ही शिक्षक व्हायला पाहिजे होता, पण तुम्हाला देवाच्या वचनांची मुळाक्षरे पुन्हा कोणीतरी शिकवण्याची जरुरी आहे, आणि तुम्हाला दुधाची गरज आहे. जड अन्न चालत नाही असे तुम्ही झाला आहात. कारण दुधावर राहणारा नीतिमत्वाच्या वचनाशी अपरिचित असतो, कारण तो बालक आहे. पण ज्यांच्या ज्ञानेंद्रियांना वहिवाटीने चांगले आणि वाईट समजण्याचा सराव झाला आहे, अशा प्रौढांसाठी जड अन्न आहे. अध्याय 6. तेव्हा निर्जीव कृत्यांबद्दलचा पश्चाताप, देवावरचा विश्वास आणि बाप्तिस्म्यांचे हात वर ठेवण्याचे, मृतांच्या पुनरुत्थानाचे व सार्वकालिक न्यायाचे शिक्षण हा पाया पुन्हा न घालता आपण ख्रिस्ताविषयीच्या प्राथमिक बाबींसंबंधी बोलत राहण्याचे सोडून प्रौढतेप्रत जाण्याचा नेटाने प्रयत्न करूया. देव होऊ देईल तर हे आपण करू. कारण ज्यांना एकदा प्रकाश मिळाला, ज्यांनी स्वर्गीय दानाची रुची घेतली, जे पवित्र आत्म्याचे वाटेकरी झाले आणि ज्यांनी देवाच्या सुवचनाची व येणाऱ्या युगाच्या सामर्थ्याची रुची घेतली, ते जर पतित झाले तर त्यांना पश्चाताप होईल, असे त्यांचे पुन्हा नवीकरण करणे अशक्य आहे. कारण ते देवाच्या पुत्राला स्वतःपुरते नव्याने वधस्तंभावर खिळतात
व त्याचा उघड अपमान करतात. कारण जी भूमी आपणावर वारंवार पडलेला पाऊस पिऊन आपली लागवड करणाऱ्यांना उपयोगी अशी वनस्पती उपजवते, तिला देवाचा आशीर्वाद मिळतो. पण जी भूमी काटे कुसळे उपजविते ती नापसंत व शापित होण्याच्या बेतात आलेली आहे. तिचा शेवट जाळण्यात आहे. जरी आम्ही असे बोलतो तरी प्रियजन हो, तुमच्याविषयी आम्हाला यापेक्षा अधिक चांगल्या व तारणाशी निगडीत गोष्टींची खात्री आहे. कारण तुमचे कार्य व तुम्ही पवित्र जनांची केलेली व करत असलेली सेवा आणि तुम्ही देवावर दाखवलेली प्रीती ही विसरून जाण्यास तो अन्यायी नाही. आमची अशी इच्छा आहे की तुमच्यापैकी प्रत्येकाने आशेविषयीची पूर्ण खात्री करून घेण्याच्या हेतूने तशीच आस्था शेवटपर्यंत व्यक्त करावी. म्हणजे तुम्ही आळशी होऊ नये, तर विश्वासाच्या व धीराच्या योगे जे अभिवचनांचा वारसा उपभोगणारे होतात त्यांचे तुम्ही अनुकारी व्हावे. देवाच्या वचनांनी आशेस स्फूर्ती येते. देवाने अब्राहमाला वचन दिले तेव्हा त्याला शपथ वाहण्यास स्वतःपेक्षा कोणी मोठा नसल्यामुळे त्याने आपलीच शपथ वाहून म्हटले की मी तुला आशीर्वाद देईनच देईन व तुला बहुगुणित करीनच करीन. त्याने धीर धरला म्हणून त्याला अभिवचनानुसार लाभ झाला. माणसे आपणापेक्षा मोठ्याची शपथ वाहतात आणि आपल्या म्हणण्याचे समर्थन करण्यासाठी त्याच्यामध्ये शपथ सर्व वादाचा शेवट आहे. म्हणून आपल्या संकल्पाची अचलता अभिवचनाच्या वतनदारांना विशेष दाखवावी या इच्छेने देव शपथेच्या द्वारे मध्ये पडला. यासाठी की जे आपण स्वतः पुढे ठेवण्यात आलेली आशा हस्तगत करण्याकरता आश्रयाला धावलो, त्या आपणाला ज्याविषयी खोटे बोलणे देवाला अशक्य आहे अशा दोन अचल गोष्टींच्या द्वारे चांगले उत्तेजन मिळावे. ती आशा आपल्याला जीवाचा नांगर असून स्थिर व अढळ पडद्याच्या आतल्या भागी पोहोचणारी आहे. तेथे मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे युगानयुगाचा प्रमुख याजक झालेला येशू अग्रगामी असा आपल्याकरता आत गेला आहे. अध्याय 7. मल्कीसदेकासारखा प्रमुख याजक प्रभू येशू ख्रिस्त. हा मल्कीसदेक शालेमाचा राजा व परात्पर देवाचा याजक होता. अब्राहम जेव्हा राजास ठार मारून परत आला तेव्हा ह्याने त्याला सामोरे जाऊन आशीर्वाद दिला व अब्राहमाने त्याला सर्व लुटीचा दशमांश दिला. तो आपल्या नावाच्या अर्थाप्रमाणे एकतर नीतिमत्वाचा राजा आणि दुसरे शालेमाचा राजा म्हणजे शांतीचा राजा होता. त्याची मातापितरे, वंशावळ, जन्मदिवस अथवा त्याच्या आयुष्याचा शेवट यांचा उल्लेख कोठेही सापडत नाही. तरी त्याला देवाच्या पुत्रासारखे करण्यात आल्यामुळे तो नित्य याजक राहतो. तर आता कुलाधिपती अब्राहम ह्याने ज्याला लुटीतील उत्तम वस्तूंचा दशमांश दिला तो केवढा मोठा असावा हे ध्यानात घ्या. लेवीच्या संतानापैकी ज्यांना याजकपण मिळते त्यांना लोकांपासून म्हणजे अब्राहमाच्या पोटी जन्म घेतलेल्या आपल्या बांधवांपासून नियमशास्त्राप्रमाणे दशमांश घेण्याची आज्ञा आहे. परंतु जो त्यांच्या वंशातला नव्हता त्याने अब्राहमापासून दशमांश घेतला आणि ज्याला वचने मिळाली होती त्याला त्याने आशीर्वाद दिला. श्रेष्ठाकडून कनिष्ठाला आशीर्वाद मिळतो हे निर्विवाद आहे. इकडे पाहिले तर मर्त्य माणसांना दशमांश मिळतात, परंतु तिकडे पाहिले तर जिवंत आहे अशी ज्याच्याविषयी साक्ष आहे त्याला मिळाले. आणि दशमांश घेणारा लेवी ह्यानेही अब्राहमाच्या द्वारे दशमांश दिलेच असे म्हणता येईल. कारण त्याच्या बापाला मल्कीसदेक भेटला त्यावेळेस तो त्याच्यामध्ये बीजरूपाने होता. यावरून ज्या लेवीय याजकपणाच्या संबंधात लोकांना नियमशास्त्र प्राप्त झाले त्यामुळे पूर्णता झाली असती, तर मल्कीसदेकाच्या संप्रदायाच्या निराळ्या याजकाचा उद्भव व्हावा व त्याने अहरोनाच्या संप्रदायाप्रमाणे म्हटलेले नसावे याचे काय अगत्य राहिले असते. कारण याजकपण बदलले म्हणजे नियमशास्त्रही अवश्य बदलते. कारण ज्याच्याविषयी हे सांगितले आहे तो निराळ्या वंशातला आहे. त्या वंशातल्या कोणीही वेदीजवळ काम केले नव्हते. कारण आपला प्रभू हा यहुदा वंशातून उद्भवला हे उघड आहे. याजकांच्या बाबतीत त्या वंशाविषयी मोशेने काही सांगितलेले नाही. आणि दैहिक आज्ञेच्या नियमाने नव्हे तर अक्षय जीवनाच्या सामर्थ्याने झालेला असा
मलकी सदेकासारखा निराळा याजक जर उद्भवला आहे तर ह्यावरून आम्ही सांगितले ते अधिकच स्पष्ट होते. त्याच्याविषयी अशी साक्ष आहे, तू मलकी सदेकाच्या संप्रदायाप्रमाणे युगानयुग याजक आहेस. पूर्वीची आज्ञा कमजोर व निरुपयोगी झाल्यामुळे ती रद्द झाली आहे, कारण नियमशास्त्राने कशाचीही पूर्णता केली नाही आणि ज्या आशेच्या द्वारे आपण देवाजवळ जातो अशा अधिक चांगल्या आशेची स्थापना झाली आहे. आणि ज्या अर्थी येशू शपथे वाचून याजक झाला नाही, ते तर शपथे वाचून याजक झालेले आहेत, पण ज्याने त्याच्याविषयी तू युगानयुग याजक आहेस अशी शपथ परमेश्वराने वाहिली आणि ती तो बदलणार नाही असे सांगितलेले त्याच्या त्या शपथेने हा याजक झाला. त्या अर्थी तो अधिक चांगल्या कराराचा जामीन झाला आहे. ते पुष्कळ याजक होऊन गेले, कारण त्यांना निरंतर याजक राहण्यास मृत्यूचा अडथळा होत असे. पण हा युगानयुग राहणारा असल्यामुळे ह्याचे याजक पण अढळ आहे. यामुळे ह्याच्याद्वारे देवाजवळ जाणाऱ्यांना पूर्णपणे तारण्यास हा समर्थ आहे, कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास हा सर्वदा जिवंत आहे. असाच प्रमुख याजक आपल्याला असणे योग्य होते. तो पवित्र, निर्दोष, निर्मळ असून पापी जनांपासून वेगळा व आकाशाहून उंच करण्यात आलेला आहे. त्याला त्या प्रमुख याजकांप्रमाणे पहिल्याने स्वतःच्या पापांसाठी, मग लोकांच्या पापांसाठी प्रतिदिवशी यज्ञ करण्याचे अगत्य नाही, कारण त्याने स्वतःला अर्पिल्याने ते अर्पण एकदाच करून ठेवले आहे. नियमशास्त्र दुर्बळ अशा माणसांना प्रमुख याजक नेमते, पण नियमशास्त्रानंतरचे शपथ वाहून उच्चारलेले वचन युगानयुग परिपूर्ण केलेल्या पुत्राला नेमते. अध्याय 8. यहुद्यांच्या याजकपणाहून प्रभू येशूचे याजकपण श्रेष्ठ. सांगण्याचा मुख्य मुद्दा हा आहे की स्वर्गामध्ये राजवैभवाच्या सिंहासनाच्या उजवीकडे बसलेला असा प्रमुख याजक आपल्याला आहे. तो पवित्र स्थानाचा, म्हणजे माणसाने नव्हे तर प्रभूने घातलेल्या खऱ्या मंडपाचा सेवक आहे. प्रत्येक प्रमुख याजक दाने व यज्ञ अर्पायला नेमलेला असतो, म्हणून ह्याच्याजवळही अर्पिण्यास काहीतरी असणे अगत्याचे आहे. तो पृथ्वीवर असता तर तो याजकच नसता, कारण नियमशास्त्राप्रमाणे दाने अर्पण करणारे आहेत. पर्वतावर तुला दाखवलेल्या नमुन्याप्रमाणे सर्व वस्तू बनवण्याची सावधगिरी ठेव. ही आज्ञा मोशे मंडप करणार होता तेव्हा त्याला जशी मिळाली, तसे तेही जे स्वर्गीय वस्तूंचे प्रतिरूप व छाया आहे त्याची सेवा करतात. तर आता ज्या कराराचा मध्यस्थ येशू आहे तो अधिक चांगल्या अभिवचनांनी स्थापित असल्यामुळे जेवढ्या प्रमाणात तो अधिक चांगला आहे तेवढ्या प्रमाणात अधिक श्रेष्ठ सेवा येशूला मिळाली आहे. कारण तो पहिला करार निर्दोष असता तर दुसरा शोधण्याचा प्रसंग आला नसता. लोकांना दोष लावून तो म्हणतो, परमेश्वर म्हणतो, पहा, असे दिवस येत आहेत की त्यात इस्रायलाचे घराणे व यहुदाचे घराणे ह्यांच्याबरोबर मी नवा करार करीन. मी त्यांच्या पूर्वजांचा हात धरून त्यांना मिसर देशातून बाहेर आणले, त्या दिवशी मी त्यांच्याशी केलेल्या करारासारखा हा करार असणार नाही. कारण माझ्या कराराप्रमाणे ते वागले नाहीत आणि मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, असे प्रभू म्हणतो. कारण परमेश्वर म्हणतो, त्या दिवसांनंतर इस्रायलाच्या घराण्याशी जो करार मी करेन तो हा, मी आपले नियम त्यांच्या मनात घालीन आणि ते त्यांच्या हृदयपटावर लिहीन, आणि मी त्यांना देव असा होईन आणि ते मला माझे लोक असे होतील. तेव्हा परमेश्वराला ओळखा असे प्रत्येक जण आपल्या सहनागरिकाला आणि प्रत्येक जण आपल्या बंधूला शिकवणार नाही, कारण त्यातील लहानपणापासून थोरांपर्यंत ते सर्व मला ओळखतील. कारण मी त्यांच्या अनितीच्या कृत्यांविषयी क्षमाशील होईन आणि त्यांची पापे मी ह्यापुढे आठवणारच नाही. त्याने नवा असे म्हटल्यावर पहिल्या कराराला जुना असे ठरवले आहे आणि ते जुने व जीर्ण होत आहे ते नाहीसे होण्याच्या बेतात आले आहे. अध्याय 9. जुने पवित्र स्थान नव्या पवित्र स्थानाचे दर्शक आहे. पहिल्या करारातही उपासनेचे विधी होते व पवित्र स्थान होते, पण ते पृथ्वीवरचे होते. कारण पहिला मंडप तयार केलेला होता, त्यात दीपवृक्ष, मेज व समर्पित भाकरी होत्या. त्याला पवित्र स्थान म्हटले आहे.
आणि दुसऱ्या पडद्याच्या पलीकडे परमपवित्र स्थान म्हटलेला मंडप होता. त्यात सोन्याचे दुपाटणे व सोन्याने चहूबाजूंनी मढवलेला कराराचा कोश होता. ह्या कोशात मान्ना ठेवलेले सुवर्णपात्र, कळ्या आलेली अहरोनाची काठी व कराराच्या पाट्या हे होते आणि त्याच्यावरचे गौरवशाली करुबीम दयासनावर छाया करत होते. यांविषयी आता सविस्तर सांगत नाही. या वस्तूंची अशी व्यवस्था केलेली असता याजक धर्मकृत्य करण्यास पहिल्या मंडपात नित्य जात असतात, परंतु दुसऱ्यात प्रमुख याजक एकटाच वर्षातून एकदा जात असतो. तेव्हा स्वतःबद्दल व लोकांच्या अज्ञानाने झालेल्या पापांबद्दल जे रक्त अर्पण करत असतो ते घेतल्याशिवाय जात नाही. तेणेकरून पवित्र आत्मा दर्शवतो की पहिला मंडप उभा आहे तोपर्यंत परमपवित्र स्थानाची वाट प्रगट झाली असे नाही. तो मंडप वर्तमान काळी दृष्टांत रूप आहे. त्याच्या व्यवस्थेप्रमाणे उपासकाचा विवेक भाव पूर्ण करण्यास समर्थ नाहीत अशी दाने व यज्ञ अर्पण करण्यात येतात. खाणे पिणे नाना प्रकारची क्षालने ह्यांसुद्धा ती अर्पणे केवळ दैहिक विधी आहेत. ते सुधारणुकीच्या काळापर्यंत लावून दिले आहेत. ख्रिस्ताने केलेल्या स्वार्पणाच्या ठायी असलेले शुद्धीकारक सामर्थ्य. ख्रिस्त हा पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टींसंबंधी प्रमुख याजक होऊन आला व जो हातांनी केलेला नाही म्हणजे ह्या सृष्टीतला नाही अशा अधिक श्रेष्ठ व पूर्ण मंडपातून आणि बकरे व वासरे यांचे नव्हे तर स्वतःचे रक्त अर्पण करून एकदाच परमपवित्र स्थानात गेला आणि त्याने सार्वकालिक मुक्ती मिळवली. कारण बकऱ्यांचे व बैलांचे रक्त आणि कालवडीची राख ही अशुद्ध झालेल्यांवर शिंपडल्याने जर देहाची शुद्धी होईल इतके पवित्र करतात, तर सार्वकालिक आत्म्याच्या योगे ज्याने निष्कलंक अशा स्वतःच देवाला अर्पण केले त्या ख्रिस्ताचे रक्त आपली सत्सद्विवेक बुद्धी जिवंत देवाच्या सेवेसाठी निर्जीव कृत्यांपासून किती विशेषे करून शुद्ध करील. आणि तो नव्या कराराचा मध्यस्थ ह्याच करता आहे की पहिल्या कराराखाली झालेल्या उल्लंघनांपासून खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती होण्यासाठी मृत्यू झाल्याने सार्वकालिक वारशाचे अभिवचन पाचारण झालेल्यांना मिळावे. कारण मृत्यूपत्र असले की मृत्यूपत्र कर्त्याचा मृत्यू सिद्ध होणे अवश्य आहे. मृत्यू झाल्यावर मृत्यूपत्र अंमलात येते. कारण मृत्यूपत्र करता हयात आहे तोपर्यंत ते कधी अंमलात यायचे नाही. म्हणून पहिल्या कराराची ही स्थापना रक्तावाचून झाली नाही. नियमशास्त्राप्रमाणे सर्व आज्ञा सर्व लोकांना सांगितल्यावर मोशेने पाणी, किरमिजी लोकर व एजोब वनस्पती व त्यांबरोबर वासरांचे व बकऱ्यांचे रक्त घेऊन ग्रंथावर व सर्व लोकांवरही सिंचन करत म्हटले, तुम्ही पाळण्यासाठी परमेश्वराने जो करार केला त्या संबंधीचे हे रक्त आहे. आणि तसेच त्याने मंडप व सेवेची सर्व पात्रे ह्यांवरही रक्त शिंपडले. नियमशास्त्राप्रमाणे रक्ताने बहुतेक सर्व काही शुद्ध होते आणि रक्त ओतल्या वाचून पाप क्षमा होत नाही. ख्रिस्ताच्या स्वार्पणाचे अनन्यत्व. याप्रमाणे स्वर्गातील गोष्टींचे नमुने अशाने शुद्ध होणे अवश्य होते. खऱ्या गोष्टींचे प्रतिरूप म्हणजे हातांनी केलेले पवित्र स्थान ह्यात ख्रिस्त गेला नाही, तर आपल्यासाठी देवासमोर उभे राहण्यास प्रत्यक्ष स्वर्गात गेला. आणि जसा प्रमुख याजक प्रतिवर्षी स्वतःचे नसलेले रक्त घेऊन परमपवित्र स्थानात जातो, तसे त्याला वारंवार स्वतःचे अर्पण करायचे नव्हते. तसे असते तर जगाच्या स्थापनेपासून त्याला वारंवार दुःख सोसावे लागले असते. पण आता तो एकदाच युगांच्या समाप्तीस आत्मयज्ञ करून पापे नाहीशी करण्यासाठी प्रगट झाला आहे. ज्या अर्थी माणसांना एकदाच मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे, त्या अर्थी ख्रिस्त पुष्कळांची पापे स्वतःवर घेण्यासाठी एकदाच अर्पिला गेला. आणि जे त्याची वाट पाहतात त्यांना पापसंबंधात नव्हे तर तारणासाठी तो दुसऱ्यांदा दिसेल. अध्याय 10. ख्रिस्ताचा आत्मयज्ञ मोशेने लावून दिलेले यज्ञ मार्ग रद्द करतो. तर मग ज्या पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांची नियमशास्त्रात छाया आहे, वास्तविक स्वरूप नाही. म्हणून ते प्रतिवर्षी नित्य अर्पिल्या जाणाऱ्या त्याच यज्ञांनी जवळ येणाऱ्यांना पूर्ण करण्यास केव्हाही समर्थ नाही. ते समर्थ असते
तर एकदा शुद्ध झालेल्या उपासकांना त्यानंतर पापाची भावना नसल्याने ते यज्ञ करणे बंद झाले नसते काय? परंतु त्या यज्ञांमुळे वर्षानुवर्ष पापांची आठवण होत आहे. कारण बैलांचे व बकऱ्यांचे रक्त पापे दूर करण्यास असमर्थ आहे. म्हणून तो जगात येतेवेळेस म्हणाला, यज्ञ व अन्नार्पण यांची तुला इच्छा नव्हती, तू माझ्यासाठी शरीर तयार केलेस. होमांनी व पापाबद्दलच्या अर्पणांनी तुला संतोष नव्हता. यावरून मी म्हणालो, हे देवा, ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे. वर उल्लेखल्याप्रमाणे तो म्हणाला, यज्ञ, अन्नार्पणे, होम व पापाबद्दलची अर्पणे यांची इच्छा तुला नव्हती व त्यात तुला संतोष नव्हता. नियमशास्त्राप्रमाणे जी अर्पण्यात येतात तीही. आणि मग तो म्हणाला, पहा, मी तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यास आलो आहे. ह्यात दुसरे स्थापण्यासाठी तो पहिले नाहीसे करतो. त्या इच्छेने आपण येशू ख्रिस्ताच्या एकदाच झालेल्या देहार्पणाद्वारे पवित्र केलेले आहोत. प्रत्येक याजक प्रतिदिवशी सेवा करत आणि जे यज्ञ पापे दूर करायला कदापि समर्थ नाहीत तेच यज्ञ वारंवार करत उभा असतो. परंतु पापांबद्दल सार्वकालिक असा एकच यज्ञ अर्पून हा देवाच्या उजवीकडे बसला आहे. आणि तेव्हापासून आपले वैरी आपले पदासन होईपर्यंत वाट पाहत आहेत. कारण पवित्र होणाऱ्यांना त्याने एकाच अर्पणाने सर्व काळचे पूर्ण केले आहे. पवित्र आत्माही आपल्याला साक्ष देतो. कारण हे म्हटल्यावर परमेश्वर म्हणतो, त्या दिवसांनंतर जो करार मी त्यांच्याबरोबर करीन तो हा, मी आपले नियम त्यांच्या मनात घालीन आणि ते त्यांच्या हृदयपटांवर लिहीन. आणि त्यांची पापे व त्यांचे स्वैराचार मी यापुढे आठवणारच नाही. तर मग जेथे त्यांची क्षमा झाली तेथे पापाबद्दल अर्पण व्हायचे राहिले नाही. उत्तेजन व इशारा. म्हणून बंधुजन हो, त्याने पडद्यांतून म्हणजे स्वदेहातून जो नवीन व जीवनयुक्त मार्ग आपल्यासाठी स्थापित केला, त्या मार्गाने परमपवित्र स्थानात येशूच्या रक्ताद्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला धैर्य आले आहे. आणि आपल्याकरता देवाच्या घरावर एक थोर याजक आहे. म्हणून आपली हृदये सिंचित झाल्याने दुष्ट भावनेपासून मुक्त झालेले व निर्मळ पाण्याने शरीर धुतलेले असे आपण खऱ्या अंतःकरणाने व विश्वासाच्या पूर्ण खात्रीने जवळ येऊ. आपण न डळमळता आपल्या आशेचा पत्कर दृढ धरू. कारण ज्याने वचने दिली तो विश्वसनीय आहे आणि प्रीती व सत्कर्मे करण्यास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊ. आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकांस बोध करावा. आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तसतसा तो अधिक करावा. कारण सत्याचे ज्ञान मिळाल्यावर आपण बुद्धिपुरस्पर पाप केले तर पापांबद्दल ह्यापुढे यज्ञ व्हायचा राहिला नाही, तर न्यायाची आणि विरोधांस गिळंकृत करील अशा अग्नीच्या भडक्याची एक प्रकारची धास्ती एवढेच. मोशेच्या नियमशास्त्राचा कोणी भंग केला तर त्याच्यावर दया न होता त्याला दोघांच्या किंवा तिघांच्या साक्षीवरून मरणदंड होतो. तर ज्याने देवाच्या पुत्राला पायांखाली तुडवले जेणेकरून तो स्वतः पवित्र झाला होता, ते कराराचे रक्त ज्याने अपवित्र मानले आणि कृपेच्या आत्म्याचा अपमान केला, तो किती अधिक कठीण दंडास पात्र ठरेल म्हणून तुम्हाला वाटते? कारण सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन. आणखी परमेश्वर आपल्या लोकांचा न्याय करील असे ज्याने म्हटले तो आपल्याला माहीत आहे. जिवंत देवाच्या हाती सापडणे हे भयंकर आहे. धैर्य सोडू नये म्हणून बोध. पूर्वकाळचे दिवस आठवा. त्यामध्ये तुम्हाला प्रकाश मिळाल्यावर तुम्ही दुःखांबरोबर फार धीराने झोंबी केली. कधी विटंबना व संकटे सोसल्याने तुमचा तमाशा झाला, तर कधी अशी दया झालेल्यांचे तुम्ही सहभागी झालात. कारण बंदिवानांबरोबर तुम्ही समदुःखी झालात आणि आपली स्वतःची अधिक चांगली मालमत्ता आपल्याजवळ आहे व ती टिकाऊ आहे हे समजून तुम्ही आपल्या मालमत्तेची हानी आनंदाने सोसली. म्हणून आपले धैर्य सोडू नका, त्याचे प्रतिफळ मोठे आहे. तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वागून वचनानुसार फलप्राप्ती करून घ्यावी म्हणून तुम्हाला सहनशक्तीचे अगत्य आहे. कारण अगदी थोडा वेळ राहिला आहे, जो येणार आहे तो येईल, उशीर करणार नाही. माझा नीतिमान मनुष्य विश्वासाने जगेल,
तो जर माघार घेईल तर त्याच्याविषयी माझ्या जीवाला संतोष वाटणार नाही. परंतु ज्यांचा नाश होईल अशा माघार घेणाऱ्यांपैकी आपण नाही, तर जीवाच्या तारणासाठी विश्वास ठेवणाऱ्यांपैकी आहोत. अध्याय 11. विश्वासाच्या सामर्थ्याची उदाहरणे. विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खात्री आहे. विश्वासाच्या बाबतीत पूर्वजांविषयी साक्ष देण्यात आली होती. विश्वासाने आपल्याला कळते की देवाच्या शब्दाने विश्वाची रचना झाली, अशी की जे दिसते ते दृश्य वस्तूंपासून झाले नाही. विश्वासाने हाबेलाने कायनापेक्षा अधिक चांगला यज्ञ देवाला केला, तेणेकरून तो नीतिमान आहे अशी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली. ती साक्ष देवाने दानाच्या वेळी दिली आणि तो मेला असूनही त्या विश्वासाच्या द्वारे अद्यापी बोलत आहे. हनोखाला मरणाचा अनुभव येऊ नये म्हणून त्याला विश्वासाने लोकांतरी नेण्यात आले आणि तो सापडला नाही, कारण त्याला देवाने लोकांतरी नेले. लोकांतर होण्यापूर्वी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली की तो देवाला संतोषवित असे, आणि विश्वासा वाचून त्याला संतोषवणे अशक्य आहे. कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे. तोपर्यंत जे पाहण्यात आले नव्हते त्याविषयी नोहाला सूचना मिळाली आणि आदरयुक्त भयाने त्याने आपल्या कुटुंबाच्या तारणासाठी विश्वासाने तारू तयार केले. त्या विश्वासाच्या द्वारे त्याने जगाला दोषी ठरवले आणि विश्वासाने प्राप्त होणारे जे नीतिमत्व त्याचा तो वतनदार झाला. अब्राहमाला पाचारण झाल्यावर जे ठिकाण त्याला वतनादाखल मिळणार होते तिकडे निघून जाण्यास तो विश्वासाने मान्य झाला, आणि आपण कोठे जातो हे ठाऊक नसताही तो निघून गेला. परदेशात राहावे त्याप्रमाणे तो वचनदत्त देशात विश्वासाने जाऊन राहिला. त्याच वचनाचे सहभागी वारस इसहाक व याकोब यांच्याबरोबर डेऱ्यात त्याची वस्ती होती. कारण पाये असलेल्या व देवाने योजलेल्या व बांधलेल्या नगराची तो वाट पाहत होता. वयोमर्यादे पलीकडे असताही सारेला देखील विश्वासाने गर्भधारणेची शक्ती मिळाली, कारण तिने वचन देणाऱ्यास विश्वसनीय मानले. त्यामुळे एकापासून आणि त्याही निर्जीव झालेल्यापासून संख्येने आकाशातल्या ताऱ्यांइतकी व समुद्र तीरावरील वाळू इतकी अगणित संतती निर्माण झाली. हे सर्वजण विश्वासात टिकून मेले. त्यांना वचनानुसार फलप्राप्ती झाली नव्हती, तर त्यांनी ती दुरून पाहिली व तिला वंदन केले, आणि आपण पृथ्वीवर परके व प्रवासी आहोत असे पत्करले. असे म्हणणारे आपण स्वतःच्या देशाचा शोध करत असल्याचे दाखवतात. ज्या देशातून ते निघाले होते त्या देशाला उद्देशून हे म्हणणे असते तर त्यांना परत जाण्याची संधी होती. पण आता ते अधिक चांगल्या देशाची म्हणजे स्वर्गीय देशाची उत्कंठा धरतात. यामुळे आपणाला त्यांचा देव म्हणवून घ्यायला देवाला त्याची लाज वाटत नाही, कारण त्याने त्यांच्यासाठी नगर तयार केले आहे. अब्राहमाने आपली परीक्षा होत असता विश्वासाने इसहाकाचे अर्पण केले. ज्याने वचने स्वीकारली होती तो आपल्या एकुलत्या एकाचे अर्पण करत होता. त्याला असे सांगितले होते की इसहाकाच्याच वंशाला तुझे संतान म्हणतील. तेव्हा मेलेल्यांतून देखील उठवण्यास देव समर्थ आहे हे त्याने मानले, आणि त्या स्थितीतून लाक्षणिक अर्थाने तो त्याला परत मिळाला. इसहाकाने याकोबाला व एसावाला पुढे होणाऱ्या गोष्टींविषयी सुद्धा विश्वासाने आशीर्वाद दिला. याकोबाने मरतेवेळेस योसेफाच्या प्रत्येक मुलाला विश्वासाने आशीर्वाद दिला आणि आपल्या काठीच्या टोकावर टेकून देवाला नमन केले. योसेफाने मरतेवेळेस इस्रायलाच्या संतानाच्या निघून जाण्याचा उल्लेख विश्वासाने केला व आपल्या अस्थींविषयी आज्ञा केली. मोशे जन्मल्यावर त्याच्या आईबापांनी विश्वासाने त्याला 3 महिने लपवून ठेवले, कारण ते मूल सुंदर आहे असे त्यांनी पाहिले व त्यांना राजाच्या आज्ञेचे भय वाटले नाही. मोशे प्रौढ झाल्यावर त्याने आपणास फारोच्या कन्येचा पुत्र म्हणवण्याचे विश्वासाने नाकारले. पापाचे क्षणिक सुख भोगणे यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे हे त्याने पसंत करून घेतले. ख्रिस्ताप्रेत्यर्थ विटंबना सोसणे ही मिसर देशातील धनसंचयापेक्षा अधिक मोठी संपत्ती आहे असे त्याने गणले, कारण त्याची दृष्टी प्रतिफळावर होती. त्याने राजाच्या क्रोधाला न भीता विश्वासाने मिसर देश सोडला, कारण जो अदृश्य आहे त्याला पाहत असल्यासारखा त्याने धीर धरला. त्याने वल्हांडण सण, रक्तसिंचन हे विधी विश्वासाने पाळले. ते अशा हेतूने
की प्रथम जन्मलेल्यांचा नाश करणाऱ्याने त्यांना शिवू नये. जसे कोरड्या भूमीवरून तसे ते विश्वासाने तांबड्या समुद्रातून पार गेले. मिस्री लोक तसेच करण्याचा प्रयत्न करत असता बुडून गेले. विश्वासाने यरिहोच्या गावकुसाभोवती 7 दिवस फेऱ्या घालण्यात आल्यावर ते पडले. राहब कसबिणीने स्नेहभावाने हेरांचा स्वीकार विश्वासाने केल्यामुळे अवज्ञा करणाऱ्यांबरोबर तिचा नाश झाला नाही. आणखी काय सांगू? गिदोन, बाराक, शमशोन, इफ्ताह, दावीद, शमुवेल, संदेष्टे यांचे वर्णन करू लागलो तर वेळ पुरणार नाही. त्यांनी विश्वासाच्या द्वारे राज्ये जिंकली, नीतिमत्व आचारले, अभिवचने मिळवली, सिंहाची तोंडे बंद केली, अग्नीची शक्ती नाहीशी केली. ते तलवारीच्या धारेपासून बचावले, ते दुर्बळांचे सबळ झाले, ते लढाईत पराक्रमी झाले. त्यांनी परक्यांची सैन्ये पळवली, स्त्रियांना त्यांची मृत माणसे पुनरुत्थान झालेली अशी मिळाली. आणखी कित्येकांनी आपणास अधिक चांगले पुनरुत्थान प्राप्त व्हावे म्हणून खंडणी भरून मिळणारी सुटका न स्वीकारता हाल हाल सोसले आणि इतरांना टवाळ्या, मारहाण ह्यांचा आणि बंधने व कैद ह्यांचाही अनुभव आला. त्यांना दगडमार केला, मोहपाशात टाकले, करवतीने चिरले, ते तलवारीच्या धारेने मेले. ते मेंढरांची व शेरडांची कातडी पांघरून फिरत असत. ते लाचार, पीडित, त्रासलेले असे होते. त्यांना जग योग्य नव्हते. ते अरण्यांतून, डोंगरांतून, गुहांतून व जमिनीतल्या विवरांतून भटकत राहत असत. या सर्वांबाबत त्यांच्या विश्वासाविषयी चांगली साक्ष दिली असताही त्यांना अभिवचनानुसार फलप्राप्ती झाली नाही. त्यांनी आपणा वाचून पूर्ण होऊ नये म्हणून देवाने जे अधिक चांगले ते आपल्यासाठी पूर्वीच नेमले होते. अध्याय 12. विश्वासाचे प्रमुख उदाहरण म्हणजे येशू. तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहोत म्हणून आपणही सर्व भार व सहज गुंतवणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडे पाहत असावे. जो आनंद त्याच्यापुढे होता त्याकरता त्यांनी लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे. तुमची मने खचून तुम्ही थकून जाऊ नये म्हणून ज्याने आपणा विरुद्ध पातक्यांनी केलेला इतका विरोध सहन केला त्याच्याविषयी विचार करा. शिस्तीचा हेतू. तुम्ही पापाशी झगडत असता रक्त पडेपर्यंत अजून प्रतिकार केला नाही आणि तुम्हाला पुत्राप्रमाणे केलेला हा बोध तुम्ही विसरून गेला आहात काय? माझ्या मुला, परमेश्वराच्या शिक्षेचा अनादर करू नकोस आणि त्याच्याकडून दोष पदरी पडला असता खचू नकोस. कारण ज्यावर परमेश्वर प्रीती करतो त्याला तो शिक्षा करतो आणि ज्या पुत्रांना तो स्वीकारतो त्या प्रत्येकाला फटके मारतो. शिक्षणासाठी तुम्ही शिक्षा सहन करत आहात. देव तुम्हाला पुत्राप्रमाणे वागवतो आणि ज्याला बाप शिक्षा करत नाही असा कोण पुत्र आहे? ज्या शिक्षेचे वाटेकरी सर्व झाले आहेत अशा शिक्षे वाचून तुम्ही जर आहात तर तुम्ही पुत्र नाही, दासी पुत्र आहात. शिवाय शिक्षा करणारे असे आमच्या देहाचे बाप आपल्याला होते आणि आपण त्यांची भीड धरत असू. तर आपण विशेषे करून जो आत्म्यांचा पिता त्याच्या अधीन होऊन जिवंत राहू नये काय? त्यांना योग्य वाटली तशी थोडे दिवस ते शिक्षा करत होते, पण तो करतो ती आपल्या हितासाठी, म्हणजे आपण त्याच्या पवित्रतेचे वाटेकरी व्हावे म्हणून करतो. कोणतीही शिक्षा तत्काली आनंदाची वाटत नाही, उलट खेदाची वाटते. तरी ज्यांना तिच्याकडून वळण लागले आहे त्यांना ती पुढे नीतिमत्व हे शांतिकारक फळ देते. म्हणून लोंबकळणारे हात व लटपटणारे गुडघे सरळ करा आणि आपल्या पायांसाठी सरळ वाटा करा, ह्यासाठी की लंगड्याचा सांधा उखळू नये तर उलट तो बरा व्हावा. बोध व इशारे. सर्वांबरोबर शांततेने राहण्याचा व ज्या वाचून कोणालाही प्रभूला पाहता येत नाही ते पवित्रीकरण मिळवण्याचा झटून प्रयत्न करा. देवाच्या कृपेला कोणी उणे पडू नये, ज्यामुळे पुष्कळ जण बिघडून जातील. असे कोणतेही कडूपणाचे मूळ अंकुरित होऊन उपद्रव देणारे होऊ नये. कोणी जारकर्मी होऊ नये किंवा ज्याने एका जेवणासाठी आपले ज्येष्ठपण विकले त्या एसावासारखे कोणी ऐहिक बुद्धीचे होऊ नये म्हणून याकडे लक्ष द्या. तुम्हाला माहीत आहे की त्यानंतर तो वारशाने आशीर्वाद मिळवण्याची इच्छा करत असताही त्याचा नकार झाला.
त्याने जरी अश्रू ढाळून फार प्रयत्न केला तरी पश्चातापाची संधी त्याला मिळाली नाही. ऐहिक सियोन व स्वर्गीय सियोन ह्यांमधील फरक. स्पर्शनीय व अग्नीने पेटलेला पर्वत, घनांधकार, निबिड काळोख, वादळ, करण्याचा नाद व शब्दध्वनी यांच्याजवळ तुम्ही आला नाहीत. तो ध्वनी ऐकणाऱ्यांनी विनंती केली की त्याच्या योगे आमच्याबरोबर अधिक बोलणे होऊ नये, कारण पशु देखील पर्वताला शिवला तर त्यास धोंड्यांनी मारावे अशी जी आज्ञा ती त्यांना असह्य झाली. आणि जे दिसले ते इतके भयंकर होते की मोशे म्हणाला, मी अति भयभीत व कंपित झालो आहे. पण तुम्ही सियोन पर्वत, जिवंत देवाचे नगर म्हणजे स्वर्गीय यरुशलेम, लाखो देवदूत, स्वर्गातील यादीतल्या ज्येष्ठांचा समाज व मंडळी, सर्वांचा न्यायाधीश देव, पूर्ण केलेल्या नीतिमानांचे आत्मे, नव्या कराराचा मध्यस्थ येशू आणि शिंपडण्याचे रक्त ह्यांच्याजवळ आला आहात. त्या रक्ताचे बोलणे हाबेलाच्या रक्ताच्या बोलण्यापेक्षा उत्तम आहे. जो बोलत आहे त्याचा अवमान करू नये म्हणून जपा, कारण पृथ्वीवर आज्ञा सांगणाऱ्यांचा अवमान करणारे जर निभावले नाहीत तर स्वर्गातून आज्ञा सांगणाऱ्यांपासून बहकल्यास आपण विशेषे करून निभावणार नाही. त्यावेळेस त्याच्या वाणीने पृथ्वी हलवली. परंतु त्याने दिलेले वचन आता असे आहे की आणखी एकदा मी केवळ पृथ्वी नव्हे तर आकाशही कापवीन. आणखी एकदा ह्याचा अर्थ असा होतो की घडवलेल्या वस्तूंप्रमाणे हलवलेल्या वस्तू काढून टाकल्या जातील, ते ह्यासाठी की न हलवलेल्या वस्तू टिकून राहाव्यात. म्हणून न हलवता येणारे राज्य आपल्याला मिळत असल्या कारणाने आपण उपकार मानू, जेणेकरून देवाला संतोषकारक होईल अशी त्याची सेवा, आदर व भय धरून करू. कारण आपला देव भस्म करणारा अग्नी आहे. अध्याय 13. व्यवहारा उपयोगी बोध. बंधू प्रेम टिकून राहो. अतिथी प्रेमाचा विसर पडू देऊ नका, कारण तेणे करून कित्येकांनी देवदूतांचे आतिथ्य नकळत केले आहे. बंधनात पडलेल्यांबरोबर तुम्ही बंधनात आहात असे समजून त्यांची आठवण करा. आपणही देहात आहोत म्हणून पीडितांची आठवण ठेवा. लग्न सर्वस्वी आदरणीय असावे व अंथरूण निर्दोष असावे. जारकर्मी व व्यभिचारी यांचा न्याय देव करील. तुमची वागणूक द्रव्यलोभा वाचून असावी. जवळ आहे तेवढ्यात तुम्ही तृप्त असावे, कारण त्याने स्वतः म्हटले आहे, मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही. म्हणून आपण धैर्याने म्हणतो, प्रभू मला सहाय्य करणारा आहे, मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार. पुढाऱ्यांची निष्ठा. जे तुमचे अधिकारी होते, ज्यांनी तुम्हाला देवाचे वचन सांगितले, त्यांची आठवण करा. त्यांच्या वर्तणुकीचा परिणाम लक्षात आणून त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा. येशू ख्रिस्त काल, आज व युगानयुग सारखाच आहे. विविध आणि विचित्र शिक्षणाने बहकून जाऊ नका, कारण ज्याकडून आचरणाऱ्यांस लाभ नाही अशा खाद्याने नव्हे तर कृपेने अंतःकरण स्थिर केलेले असणे चांगले. आपल्याला अशी वेदी आहे की जिच्यावरचे खाण्याचा अधिकार मंडपाची सेवा करणाऱ्यांना नाही, कारण ज्या पशूंचे रक्त पापाबद्दल प्रमुख याजकाच्या द्वारे परमपवित्र स्थानात नेले जाते त्यांची शरीरे तळाबाहेर जाळण्यात येतात. म्हणून येशूनेही स्वरक्ताने लोकांना पवित्र करावे म्हणून वेशीबाहेर मरण सोसले. तर आता आपण त्याचा अपमान सोसत तळाबाहेर त्यांच्याकडे जाऊया, कारण आपल्याला येथे स्थायिक नगर नाही तर जे नगर पुढे येणार आहे त्याची आपण वाट पाहत आहोत. म्हणून त्याचे नाव पत्करणाऱ्या ओठांचे फळ असा स्तुतीचा यज्ञ आपण त्याच्याद्वारे देवाला नित्य अर्पण करावा. चांगले करण्यास व दान करण्यास विसरू नका, कारण अशा यज्ञांनी देव संतुष्ट होतो. आपल्या अधिकारांच्या आज्ञेत राहा व त्यांच्या अधीन असा, कारण आपणास हिशेब द्यायचा आहे हे समजून ते तुमच्या जीवांची राखण करतात. ते त्यांना आनंदाने करता यावे, कणहत नव्हे. तसे झाल्यास ते तुमच्या हिताचे होणार नाही. शेवटचा संदेश. आमच्यासाठी प्रार्थना करत रहा. सर्व बाबतीत चांगले वागण्याची आमची इच्छा असून आमचा विवेकभाव चांगला आहे अशी आमची खात्री आहे. आणि तुमच्याकडे माझे परत येणे अधिक लवकर व्हावे म्हणून तुम्ही प्रार्थना करा अशी माझी विशेष विनंती आहे. आता ज्या शांतीच्या देवाने सर्वकाळच्या कराराच्या रक्ताने मेंढराचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू याला मेलेल्यांतून परत आणले, तो देव
आपल्या दृष्टीने जे आवडते ते आपणामध्ये येशू ख्रिस्ताच्या द्वारे करो व तो आपल्या इच्छेप्रमाणे करण्यास तुम्हाला प्रत्येक चांगल्या कामात सिद्ध करो. त्या येशू ख्रिस्ताला युगानयुग गौरव असो. आमेन. बंधूंनो, मी तुम्हाला विनंती करतो की हे बोधवचन ऐकून घ्या, कारण मी तुम्हाला थोडक्यात लिहिले आहे. आपला बंधू तिमथ्य ह्याची सुटका झाली आहे हे तुम्हाला कळावे. तो लवकर आला तर त्याच्याबरोबर मी तुमच्या भेटीस येईल. तुम्ही आपल्या सर्व अधिकाऱ्यांना व सर्व पवित्र जनांस सलाम सांगा. इटालीचे बंधू तुम्हाला सलाम सांगतात. तुम्हा सर्वांबरोबर कृपा असो. आमेन.